धुळे शहरातील साक्री रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज कामगार संघटनांनी 9 ऑक्टोबरपासून 3 दिवसांच्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे। प्रशासनाच्या विविध निर्णयांना विरोध करत मागणी आमच्या हक्काची, न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले आहेत। या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये कंपनीच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव थांबवणे, उपकेंद्रे कंत्राटी पद्धतीने चालवण्यास विरोध करणे आणि अभियंत्यांसाठी पेन्शन योजना लागू करणे यांचा समावेश आहे। यासोबतच रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे आणि जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण थांबवणे यांसारख्या मागण्याही करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। यावेळी कृती समितीचे सहसचिव किशोर पाटील, राज्य उपाध्यक्ष सीताराम बोरसे, कामगार महासंघाचे प्रदेश सचिव चतुर सैंदाणे, नाना पाटील, अनिल वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले। 7 संघटना संयुक्त कृती समितीचा जो लाक्षणिक संप आहे, तो संप प्रामुख्याने हा रिस्ट्रक्चरिंगच्या संदर्भात संप आयोजित केलेला आहे। सरकारी मालकीचे जे वीज उद्योग आहेत ते खाजगी भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी जो डाव आखलेला आहे, तो डाव हाणून पाडण्यासाठी हा संप आयोजित केलेला आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून भांडवलदारांच्या घशात हे सर्व उद्योग घालून कर्मचारी कसा रस्त्यावर येईल याची तजवीज राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून केली जाते। म्हणून 3 दिवसाचा 72 तासाचा संपामध्ये जर जाग आली नाही तर याच्या पुढे बेमुदत संप करून या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही।